18 वर्ष झालं माझ्या हातावर ह्या गाठ होती. म्हणजे मी कामाला गेलेले असताना माझ्या हातावर एक लोखंड लागलं होतं, त्याच्यामुळं हातावर गाठ झालेली होती. तर ते हात असा हलवताना किंवा काही काम करताना एवढ्या त्याच्यात कळा यातना व्हायच्या की मला कामच काय घरातलं करता येत नव्हतं. संध्याकाळी झोपले तरी हात आपटून आपटून झोपावं लागायचं असं डोक्याखाली हात घेऊन. मी बोललं की जेव्हा काही येसूला माझ्यावरची दया करायची आणि ते काढायचं ते काढू दे. मग गुड फ्रायडे गेल्या हप्त्यामध्ये होता आणि मी सकाळी 8:30 वाजता येऊन तिकडं एवढी रडत होते की माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. मी बोलले, प्रभू येशू, तेवढं तुला हात असं करून तुला बांधलंय आणि तुझं एवढं रक्त वाहत आहे आणि तरी तू एवढं दुःख सहन केलंच आणि माझं तर दुःख काहीच नाही. एवढं मी सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रडतच होते. मग मी 6 वाजता जेव्हा सिस्टरचं लास्ट प्रवचन चालू होतं तेव्हा मी उठले आणि तिकडं मी जाऊन खुर्चीवर बसले. तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी थांबलं आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा घरी जात होते हाताला बघितलं इकडं तिकडं हे करून तर मी बोलले, येशू, माझी एवढी हातावरची तू गाठ काढून टाकलीस, तुझं उपकार किती आणि तू किती माझ्यावर प्रेम करतोस आणि किती माझ्या मोठ्या बिमाऱ्या तो काढून टाकल्यास. 18 वर्ष तुमच्या हातावरती गाठ होती माझ्या हातावर आणि हात वर अजिबात जमत नव्हतं. म्हणजे असं हात थोडासा वरी करायचे पण हालेलुया म्हणायला असं एवढं उंच हात असा करू शकत नव्हते, एवढाच हात करायचा असं मी. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी असं डोक्याखाली हात घेऊन झोपावं लागायचं. असा हात काढला ना की मग हात रात्रीला असे आपटीत राहायचे. आणि माझ्या घरात दुसरं कुणी काम करायला नसल्यामुळं सगळं घरातलं काम मला करावं लागतंय. एवढा त्रास भयानक सुरू होता. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी गेल्या शुक्रवारी तुम्ही ते येशूच्या स्टॅच्यूजवळ तुम्ही रडत होता. 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी रडतच होते. माझ्या डोळ्यातलं थोडं पण पाणी कमी झालं नव्हतं रडण्याचं. मी येशूच्या असे हात केलेलं ती बघायचे आणि मी रडायचे, म्हणायचे माझ्या हातावर एवढी गाठ आहे तर मला एवढं दुःख होतं आहे. येशू, तुला तर एवढं सगळं काय असून तुला किती दुःख होतं असेल म्हणून मी रडतच होते. माझं पाणी डोळ्याचं थांबत नव्हतं. आणि घरी जात असताना पाहिलं तर तुमचं गाठ नष्ट झाली. मी रिक्षात बसलेले घरी जात होते. मी बघ असं करून बघते, इकडं तिकडं चापसते. बाई, माझ्या हाताला एवढी मोठी गाठ होती ते कुठंच काय दिसत नाही, माझा हात पण दुखत नाही. म्हणून मला एवढी खुशी झाली की मी कधी जाते रविवारी प्रार्थनाला आणि मी कधी तिकडं साक्ष्या देते.